नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या YouTube चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आहे, तर या अंतर्गत बघा जी आय-बी भरती आहे, तर ती आय-बी भरती 2025 ला सुरुवात झालेली आहे. मग यामध्ये बघा कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, आपण त्याची माहिती बघणार आहोत. मग त्या पोस्टला ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमच्याकडे इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे. तसेच एज लिमिट किती असणार आहे आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग ॲप्लिकेशन फी किती लागणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल. सुरुवातीला जी ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते ॲडव्हर्टाइजमेंट बघूया. यामध्ये बघा इंटेलिजंट ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या अंतर्गत ही भरती प्रक्रिया असणार आहे. यामध्ये बघा 2 पोस्ट दिलेल्या आहे बघा. असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड टेक्निकल रिक्रुटमेंट 2025 ही रिक्रुटमेंट 2025 ची असणार आहे. यामध्ये 2 पोस्ट आहेत. तर त्या 2 पोस्ट विषयी आपण माहिती बघूया. एक आहे बघा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी आता बघा असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड सेकंड टेक्निकल ऑफिसर बघा यामध्ये बघा 2 पोस्ट आहे. एक आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यासाठी 90 जागा असणार आहे आणि दुसरी पोस्ट असणार आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन यासाठी 168 जागा असणार आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर आता व्यवस्थित दिसत असेल बघा. यामध्ये बघा क्लासिफिकेशन दिलेलं आहे बघा. जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन ग्रॅज्युएटेड नॉन मिनिस्ट्रियल ही पोस्ट असणार आहे. आता त्यानंतर बघा युआर कॅटेगरीसाठी किती जागा असणार आहे बघा. आपले 2 पोस्ट आहे कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि दुसरी पोस्ट आहे बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अशा 2 पोस्ट आपल्या असणार आहेत. त्यामध्ये बघा युआर कॅटेगरी जी आहे तर तिला 40 जागा आहे. कॉम्प्युटर सायन्स आणि आपण त्याला शॉर्टकटमध्ये म्हणू शकतो सीएस अँड आयटी साठी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन साठी बघा 74 जागा आहेत. ईडब्ल्यूएस साठी 7 आहेत आणि या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन साठी 14 अशा प्रकारे टोटल 21 जागा आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघू शकता व्यवस्थित तुम्हाला दिसत असेल. ओबीसीला दोन्ही मिळून बघा 68 जागा आहेत. एससी कॅटेगरीसाठी 37 जागा, एसटी कॅटेगरीसाठी 18 जागा आहेत. अशा टोटल मिळून बघा आपल्या 258 जागा असणार आहेत. आता त्यामध्ये बघा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला पेमेंट किती मिळणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे लेव्हल 7 नुसार बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लेव्हल 7 नुसार तुम्हाला 44,900 ते 1,42,400 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. बाकीचे जे काही अलाउन्सेस आहेत ते अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. आता त्यानंतर बघा इसेन्शियल क्वालिफिकेशन दिलेलं आहे. बघा तुम्हाला या 2 पोस्ट ज्या आहे कॉम्प्युटर या ठिकाणी बघू शकता कॉम्प्युटर ऑफ सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या 2 पोस्ट आहेत. तर यासाठी तुम्हाला इसेन्शियल क्वालिफिकेशन काय लागणार आहे तर ते आता बघूया. कॅन्डिडेट मस्ट हॅव अचीव्ह क्वालिफिकेशन कट ऑफ मार्क्स गेट 2023 और 24 और 25 बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इन इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन गेट कोड ई-सी और कॉम्प्युटर ऑफ सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोड सी-एस बघा. म्हणजेच तुमचा विद्यार्थी मित्रांनो जो गेट एक्झाम जे आहे 2023 असू द्या, 2024 असू द्या किंवा 2025 असू द्या. या तिन्हीपैकी एक तुम्ही क्वालिफाय असणे गरजेचं आहे. म्हणजे कट ऑफ मार्क्स पेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स असले पाहिजे. तुम्ही जर क्वालिफाय असाल गेट 2023, 2024 किंवा 2025 कोणती गेट या तिन्हीपैकी एक गेट क्वालिफाय असणे गरजेचं आहे. आणि त्यानंतर काय सांगितलेलं आहे मग तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे तर साहजिकच आहे ग्रॅज्युएशन डिग्री इन इंजिनिअरिंग इन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जरी तुमची डिग्री असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल. दुसरं आहे त्यानंतर बघा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रिकल या काही जे काही ब्रांचेस ज्या आहे इलेक्ट्रॉनिकच्या तर त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणे गरजेचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये किंवा कॉम्प्युटर ऑफ सायन्स मध्ये और कॉम्प्युटर ऑफ इंजिनिअरिंग असेल, कॉम्प्युटर ऑफ सायन्स अँड इंजिनिअरिंग असेल. या स्ट्रीम्समध्ये तुमचं काय डिग्री जी आहे तर डिग्री कंप्लीट असणे गरजेचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांकडे बघा मास्टर डिग्री असेल बघा
या ठिकाणी माहिती दिलेली आहे. जर तुमच्याकडे मास्टर डिग्री इन सायन्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और कॉम्प्युटर ऑफ सायन्स और फिजिक्स विथ इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन यामध्ये जर तुमची मास्टर डिग्री असेल तर ते विद्यार्थी सुद्धा यासाठी इलिजिबल असणार आहे. खाली काय दिलेलं आहे, कम्प्युटर ऑफ ऍप्लिकेशन मध्ये जरी तुमची मास्टर डिग्री असेल ते विद्यार्थी सुद्धा इलिजिबल असणार आहे. परंतु ग्रॅज्युएशन किंवा त्यांनी ऑर दिलेला आहे मास्टर डिग्री, ज्यांच्याकडे मास्टर डिग्री असेल त्यांसाठी स्ट्रीम्स दिलेल्या आहे, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. त्यापैकी कोणती एक स्ट्रीम्स तुम्ही मास्टर डिग्री मध्ये असेल आणि प्लस तुम्हाला गेट एक्झाम क्वालिफाय असाल तर नक्कीच तुम्ही या ज्या काही पोस्ट आहेत तर त्यांना ऍप्लिकेशन करू शकता. तसेच बघा अजून काय दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघू शकता एज लिमिट दिलेलं आहे बघा 18 ते 27. तुमचं जे एज आहे तर ते 18 आणि मिनिमम 18 आणि मॅक्सिमम 27 असलं पाहिजे. आणि जर तुम्ही बघा एस-सी एस-टी कॅटेगरी मध्ये असाल तुम्हाला 5 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मध्ये असाल तर तुम्हाला 3 इयर्स एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. तसेच बघा खाली पण काही कॅटेगरी दिलेल्या आहे त्यांना पण एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तुम्ही व्यवस्थित स्क्रीनवर बघू शकता. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काही माहिती दिलेली आहे तर ती आता माहिती बघूयात. या ठिकाणी बघा सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी तुम्ही बघू शकता. सेम ऑफ एक्झामिनेशन म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे बघा. कॅन्डिडेट 10 टाइम द नंबर ऑफ वॅकन्सी विल हॅव शॉर्टलिस्टेड ऑन द बेसिस ऑफ गेट स्कोर कार्ड क्वालिफाईंग कट ऑफ मार्क्स. बघा यामध्ये बघा तुमचं काय असणार आहे, विल कॉल अ स्किल टेस्ट अँड इंटरव्ह्यू. सुरुवातीला गेट जी एक्झाम आहे त्यानुसार तुम्हाला 10 टाइम द नंबर ऑफ वॅकन्सी जेवढ्या वॅकन्सी आहे इंटू 10 करा, तेवढे विद्यार्थी जे आहे गेट स्कोरच्या नुसार शॉर्टलिस्टेड केले जाणार आहे आणि त्यांना मग सुरुवातीला स्किल टेस्टला बोलवलं जाणार आहे. स्किल टेस्ट मध्ये काय, इट विल बी प्रॅक्टिकल बेस अँड टेक्निकल इन नेचर म्हणजे जॉब प्रोफाइल बघा. स्किल टेस्ट सुरुवातीला तुमची होणार आहे आणि त्यानंतर मग इंटरव्ह्यू तुमचा होणार आहे. इट इज एम ॲट टू ॲक्सेस द कॅन्डिडेट्स साइट्स ऑन 2 पॅरामीटर्स सब्जेक्ट नॉलेज इन रिलेव्हंट फील्ड्स अँड कम्युनिकेशन स्किल. म्हणजे बघा तुमची स्किल टेस्ट होणार आहे सुरुवातीला बघा. गेट एक्झाम होणार आहे, गेट एक्झाम जी झालेली आहे त्याच्या मार्क्स नुसार तुम्हाला शॉर्ट लिस्टेड केलं जाणार आहे. जे शॉर्ट लिस्टेड होतील त्यांना त्यामधील विद्यार्थी जे आहेत ते स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यूला बोलवले जाणार आहे. अशा प्रकारे तुमची सिलेक्शन प्रोसेस जी आहे तर ती असणार आहे. या ठिकाणी काय मार्क्स दिलेले आहेत तर ते मार्क्स व्यवस्थित नोट मध्ये बघू शकता. मॅक्सिमम मार्क्स अंडर द सेम ऑफ एक्झाम आर 1175 आउट ऑफ विच 750 मार्क्स आर रिमार्क फॉर गेट स्कोर. या ठिकाणी तुम्हाला जे काही मार्क्स आहेत ते मार्क्स विषयी त्यांनी माहिती दिलेली आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काही माहिती दिलेली आहे का तर ते बघूयात. इम्पॉर्टंट डेट्स दिलेले आहे या ठिकाणी. ओपनिंग डेट ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म बघा 25/10/2025 म्हणजे 25 ऑक्टोबरला म्हणजेच काल परवाच्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2025 ला ऍप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट बघा कधी असणार आहे 16/11/2025 म्हणजे 16 नोव्हेंबर 2025 ला लास्ट डेट असणार आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी. आणि तसेच ऑनलाईन ऍप्लिकेशन आणि फी पेमेंट करण्यासाठी सुद्धा लास्ट डेट 16 नोव्हेंबर 2025 असणार आहे. आणि त्यानंतर बघा लास्ट डेट ऑफ सबमिशन ऍप्लिकेशन फी थ्रू एसबीआय चलन बघा. ऑफलाईन जर तुम्ही चलननी भरत असाल तर तुम्हाला 2 दिवस एक्स्ट्रा दिलेले आहे म्हणजे 18 नोव्हेंबर 2025 ला लास्ट डेट असणार आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय माहिती दिलेली आहे का. त्यानंतर अशा प्रकारे बघा आपण संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. फी बघा, फी विषयी या ठिकाणी माहिती दिलेली आहे. एक्झामिनेशन फी यामध्येच बघा ऑल कॅन्डिडेट्स 100 रुपये तुम्हाला फी लागणार आहे. आणि बाकीचे जे काय आहे बघा म्हणजे जवळपास युआर आणि ईडब्ल्यूएस असेल आणि ओबीसी कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला बघा 200 रुपये फी लागणार आहे टोटल.
किती लागणार आहे? ₹200 फी. बाकीचे जे बघा यू-आर, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी कॅटेगरी सोडून इतर ज्या कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांना फक्त ₹100 फी आणि जे विद्यार्थी यू-आर, ई-डब्ल्यू-एस आणि ओ-बी-सी कॅटेगरीमध्ये स्टुडंट्स आहेत त्यांना ₹200 फी लागणार आहे. अशा प्रकारे एक्झामिनेशन फी तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर काही इम्पोर्टंट माहिती आहे का बघूयात. जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती बघितलेली आहे. त्यानंतर मग बघा विद्यार्थी मित्रांनो, ॲप्लिकेशन कुठे करायचं आहे? या ठिकाणी बघा ही जी पेज आहे, तर या पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे पेज ओपन झालेलं दिसेल. सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी बघा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. क्लिक हिअर टू रजिस्टर यावर क्लिक करून तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्या. त्यानंतर मग आयडी पासवर्ड भेटेल. या ठिकाणी बघा ऑलरेडी रजिस्टर्ड टू लॉग इन मग या लॉग इनवर जायचं आहे. क्लिक हिअर टू लॉग इन करून आयडी पासवर्ड टाकून तुम्हाला व्यवस्थित माहिती भरायची आहे. एज्युकेशन रिलेटेड माहिती भरायची आहे. लास्टला फायनल पेमेंट करून तुम्हाला सक्सेसफुली फॉर्म जो आहे तो फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे ही संपूर्ण प्रोसेस होते. या ठिकाणी लास्ट डेट बघा दिलेली आहे 16 नोव्हेंबर 2025 लास्ट डेट तुम्हाला दिलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण जी मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत आय-बी भरती 2025 निघालेली होती, तर त्याविषयी आपण संपूर्ण माहिती बघितलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. तर भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.